अक्कलकोटमध्ये विठोबा नावाचा एक सामान्य माणूस राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या हातात पैसा टिकत नव्हता. त्याचे घर अतिशय साधे होते आणि त्याला एक मुलगी होती, जिचे लग्न जवळ आले होते. पण त्याच्याकडे लग्नाचा खर्च भागवण्याइतकेही पैसे नव्हते. विठोबाने खूप प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ. एके दिवशी विठोबा निराश होऊन स्वामींच्या मठाजवळ बसला होता. स्वामी मठात बसले होते. त्यांना पाहताच विठोबाच्या मनात खूप आनंद झाला. पण त्याला स्वामींना काही सांगण्याची भीती वाटली. त्याला वाटले, स्वामी सर्वज्ञानी आहेत, त्यांना माझी अडचण माहीत असेलच. तेवढ्यात एका भक्ताने स्वामींना नारळ दिला. स्वामींनी तो नारळ हातात घेतला आणि विठोबाकडे पाहून म्हणाले, अरे विठोबा, हा नारळ घे आणि घरी घेऊन जा. या नारळाचे पाणी बायकोला प्यायला दे आणि नारळ फोडून त्याचे तुकडे तुमच्या मुलीच्या डोक्यावर फिरवून तिला खाऊ घाल. असे केल्याने तुझे सर्व प्रश्न सुटतील. विठोबाने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे केले. घरी गेल्यावर त्याने नारळाचे पाणी बायकोला दिले आणि नारळाचे तुकडे मुलीला खायला दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. विठोबा, मी तुला शोधत होतो. माझ्याकडे एक जुना ठेवा आहे, तो मी तुला देऊ इच्छितो. विठोबाला खूप आश्चर्य वाटले. त्याने मित्राला भेटून ते जुने दागिने घेतले, जे खूप मौल्यवान होते. ते दागिने विकून विठोबाने मुलीचे लग्न थाटामाटात लावले. या कथेवरून हे सिद्ध होते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांची श्रद्धा आणि सबुरी पाहून योग्य वेळी योग्य मदत करतात.